श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत सुंदराबाईस हस्तप्रसादाची शिक्षा ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकल्याने जीवनाचे कल्याण होते. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. एके दिवशी स्वामींची स्वारी अक्कलकोटला मंदिरात स्नान करून पलंगावर विराजमान झाली होती. त्यावेळी मुंबईचे बरेच लोक दर्शनास आले होते. मंगल आरतीनंतर महाराजांनी मुंबईच्या एका व्यापाऱ्यास रागाने म्हटले की, क्यों जी हमारे डाळिंब देव. असे ऐकताच तो व्यापारी चकित झाला आणि म्हणाला, महाराज, मी आपल्याला नवस केल्याप्रमाणे माझे कार्य पूर्ण झाले. त्याबद्दल 2 डाळिंबे दर्शनास येऊन आपल्या पुढे ठेवीन असे कबूल केल्याप्रमाणे मी 2 डाळिंबे घेऊन आलो आहे, परंतु ती विसरून पिशवीत राहिली. क्षमा करावी असे म्हणून बरोबरच्या माणसाला बिराडी पाठवून ती डाळिंबे त्याने आणली व स्वामींच्या पुढे ठेवली. तेथे जमलेल्या लोकांना महाराजांच्या या अंतरसाक्षीत्वाचा हा चमत्कारच वाटला. सर्व मंडळी गेल्यावर सुंदराबाईने ती डाळिंबे आपल्यापाशी ठेवली. त्यातील 1 डाळिंब हाताने फोडून आपल्या नातवास दिले आणि खाली पडलेले डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले. हे अयोग्य कृत्य पाहून तेथे असलेल्या ब्रह्मनिष्ठ वामन बुवा व रामदास बुवांना फार क्रोध आला. वरचेवर अशी अमर्यादा सुंदराबाईंकडून होत गेल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले. त्यांच्या मागोमाग ब्रह्मनिष्ठ बुवाही चवताळले. इतक्यात महाराज दोन्ही हात वर करून बोलले, थांबा, लगेच स्वस्थ बसा. अरे, शेतात काळे पांढरे पाखरे भिण्यासाठी करीतात, त्यातलेच हे मडके पायपोस मारून काढून देऊ. हे स्वामींचे ऐश्वर्य शांतीचे वाक्य ऐकून वामन बुवा व रामदास बुवा मुकाट्याने बसले. पुढे 6 महिन्यानंतर विष्णुपंत ओंडकर यांच्या घरी योग्य समय पाहून स्वामी महाराजांनी पायपोस मारून 22 वाटेस लावले. श्री स्वामींच्या स्वहस्ताची प्रसादरूप शिक्षा मिळाल्याने यमाची जाचणी चुकली. रागातही महाराजांची दयाच असते. कोणावर कशी कृपा होईल हे जाणणे शक्य नसते. स्वामी नेहमी म्हणत, माणसाने शांत राहावे. मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. प्रत्येकाच्या कर्माची फळे त्याला भोगावीच लागतात, हे कोणीही विसरू नये. कर्माचे फळ जेव्हा पक्व होते तेव्हा भोग भोगणे प्राप्त होते. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी
समर्थ.